की राम मंदिराचा सातबारा हे बघा, मला ऐका, हाके साहेबांच्या वरती मला काही बोलायचं नाही. मी आधीच सांगितलं, इतर डायव्हर्सिफिकेशनचा हा प्रकार आहे. ऐका, अमोल मिटकरी, हाके यांच्यावरती मला बोलायचं नाही, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायव्हर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्यावरती बोलायला माझ्याकडे भरपूर माणसं आहेत, ते माणसं बोलतील. अंगाला काटा येईल असा एक विषय आलेला आहे, तो अंगाला काटा येईल असा विषय आलाय. 109 मृतदेह सापडले. हो, ते फारच ते आता तेच बोललो की 109 डेड बॉडीज जे आहेत परळी तालुक्यात, या आता मी आज एसपी ला विचारणार आहे याचं रेकॉर्ड काय आहे काय नाही. कार्ड रिचार्ज कोणते ओळखून घ्या. डेला रिसॉर्टला 1 वर्षाच्या पूर्वी 10 ते 15 दिवस कोण लोक 8 दिवस अगोदर थांबून होते याची चौकशी घेऊन यावी. तुमचाच माणूस होता आणि निवडणूक निधी दिल्याचा सुद्धा आरोप करायला लागले, त्याच्यात काय एवढा उघड्यावर नाही पडलो मी. ओके, तर सुरेश धस यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. विषय वळवण्याचा प्रयत्न हाके आणि मिटकरी यांच्याकडून सुरू आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर बोलणार नाही असं सुरेश धस यांनी म्हटलंय. दरम्यान मुन्नी म्हणजे महिलेला म्हटलेलं नाही, तो एक पुरुष आहे असं देखील सुरेश धस यांनी म्हटलंय. तर मुन्नीचे सर्व कारनामे माझ्याकडे आहेत, विषय वळवण्याचा प्रकार म्हणून हाके आणि मिटकरींवर बोलणार नाही असं देखील सुरेश धस यांनी म्हटलंय.